नमस्कार. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई सारखे दैवत साऱ्या जगतामध्ये नाही. देव प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाही, म्हणून त्याने पृथ्वी तलावावर आई निर्माण केली. आई म्हणजे आत्मा आणि आई म्हणजे ईश्वर. अशी वेगवेगळी सुभाषिते, कवने, अनेक गीते, गाणी आईवर रचली गेली आहेत. अगदी रशियातल्या मॅक्झिम गॉर्की पासून ते आपल्या साने गुरुजींपर्यंत सगळ्यांनीच आई विषयी भरभरून लिहिलंय, पण बाप मात्र कायम उपेक्षितच राहिला आहे. आईची महती अपरंपार आहे यात शंकाच नाही, पण आई इतकीच आणखी एक महत्वाची व्यक्ती आहे, आपल्या आयुष्यात असते, आणि ती व्यक्ती म्हणजे आपला बाप आहे. दिवसभराची कष्ट करणारी आई बघताना पडद्यामागचा राबणारा बाबा मात्र कित्येकदा अलिप्तच असतो. आई नावाच्या हिऱ्याची चमक पाहताना जबाबदारी नामक शिंपल्यात दडलेले बाबा नावाचा अमूल्य मोती मात्र बऱ्याचदा दुर्लक्षितच राहतो. म्हणूनच या शिंपल्यात दडलेल्या आणि दुर्लक्षित राहिलेल्या बाबाला उलगडण्यासाठी आपल्या समोर उभाय. नमस्कार, मी संतोष सर्जेराव शिंदे, सोलापूर. विषय मांडतोय बाप नावाचा बाप माणूस. आईने मूल पोटात वाढवताना सहन केलेल्या वेदना, पुढे बाळाचं संगोपन करताना काढलेले कष्ट, तिने मुलांवर केलेले संस्कार, हे सगळं मान्य. पण त्याचबरोबर बापाने मुलांसाठी केलेला त्याग, स्वतःच्या छोट्या छोट्या हौसे मौजेपासून अनेक भावनांना घातलेली मुरड चटकन कुणाच्याही ध्यानात येत नाही. आपल्या कुटुंबासाठी सगळ्या जगाशी लढणारा, स्वतः फटके बनियल घालून मुलांसाठी जीन्स आणणारा, बसने प्रवास न करता पायी चालणारा व वाचलेल्या पैशाने मुलांसाठी खाऊ आणणारा, स्वतः खस्ता खाऊन मुलांचं भविष्य उजळू पाहणारा, असा हा बाप असतो. बाप कुटुंबाचा प्रमुख कर्ता असतो आणि बहुतेक कुटुंबात तो पोशिंदा असतो. लहान मुलाला आई उचलून आपल्या कडेवर घेते, बाप मात्र मुलांना आपल्या खांद्यावर बसवतो. कारण आईला आपण जे पाहिलंय, अनुभवलंय, ते सगळं बाळाला दाखवायचं असतं, म्हणून ती कडेवर घेते. पण बापाच्या बाबतीत मात्र आपण जे पाहिलं नाही, अनुभवलं नाही, ते देखील आपल्या मुलाने पाहावे ही भावना असते, म्हणून तो मुलाला आपल्या खांद्यावर बसवत असतो. आपल्याला आईची माया आवडते, पण बापाचा धाक, त्यानं लावलेली शिस्त, ती मोडल्यानंतर त्याच्या आवाजातून, डोळ्यातून, किंबहुना संपूर्ण देहबोलीतून व्यक्त होणारा संताप, अजाणत्या पोरवयात, हे सगळं नकोसं वाटतं. लहान मुलांच्या दृष्टीने आईचा पदर हे सुरक्षित जागा असते, पण बापाच्या बाबतीत अनेकदा बापाच्या समोर जायला भीती वाटते. पण पुढे वय वाढल्यानंतर ध्यानात येतं की ज्या बापाच्या समोर उभं राहणं देखील संकट समान वाटत होतं, तोच बाप हा सगळ्या संकटापासून रक्षण करणारा आपलं सुरक्षा कवच असतो. कौतुकाच्या वेळी अभिमानानं छाती फुलून मिरवणारे, मुलांना घडवणारे आणि प्रसंगी स्वतः झिजणारे, स्वप्न पाहायला लावून ते पूर्ण करण्यासाठी बळ देणारे आणि हे करताना स्वतः कष्ट उपसणारे, मुलांची हौसमौज करणारे, पण स्वतः मात्र जबाबदाऱ्यांचं ओझं पेलणारे बाबाचं असतात. हक्काचा बोलबाला न करता बाबांना कर्तव्य मात्र सगळीच पार पाडायची असतात. कौतुकाची थाप मिळवण्यापेक्षा सुखदुःखाच्या प्रसंगी मुलांची कणखर पाठ होणारे बाबाच असतात. परंतु बाप म्हटला की त्याची एक ठराविक साचेबद्ध प्रतिमा तुमच्या आमच्या मनात तयार केली गेलेली असते. बाप रागीत असतो, बाप तापट असतो, बाप विनाकारण ओरडतो, बाप मारतो, किंबहुना अनेकदा तर तो त्याच्या कडक शिस्तीच्या स्वभावामुळं आणि धाकामुळं आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू गीता फोगट आणि बबिता कुमारी यांच्या जीवनावर आधारित दंगल सिनेमा या चित्रपटातील गाण्याप्रमाणे बापू सेहत के लिए तू तो हानिकारक है प्रमाणे आम्हाला आमचा बाप हानिकारक वाटायला लागतो. तेव्हा मात्र बापाच्या बापपणाची भावना दुर्दैवानं आपल्याला जाणवत नाही, ही फार मोठी शोकांतिका वाटायला लागते. वेदना झाल्यानंतर आपण कळवळून आई का म्हणतो, पण भीती वाटली की तोंडातून बाप रे असे उद्गार आपसुकच बाहेर येतात. शारीरिक वेदनेवर मलम लावायला आई हवी असते, पण मनातली भीती घालवायला मात्र आपल्याला बापच हवा असतो. मित्र हो, आई घराचं मांगल्य असतं, तर वडील घराचं अस्तित्व असतात. पण या अस्तित्वाला आपण कधी समजून घेतलं आहे का? बाप असेपर्यंत त्याची किंमत जरी जाणवली नाही, तरी तो गेल्यानंतर माणसं पोरकी होतात, सैरभैर होतात. अचानक जबाबदारीचं न पेलवणारं ओझं खांद्यावर पडल्यासारखं वाटायला होतं. बाप गेल्यानंतर जाणवतं की त्याच्या धाकासह, त्याच्या शिस्तीसह, त्याच्या नजरेतल्या जरबेसह कसाही असला तरी तो असायला हवा होता, कारण तो आपला बाप होता. बाप नावाचा माणूस समोर असला काय किंवा नसला काय, तो प्रत्येक संवेदनशील माणसाच्या मनामध्ये कायमचा कोरलेला असतो. हा बाप जोवर सोबत असतो तोवर त्याची किंमत आपल्याला कळत नाही, पण बाप नावाची चादर जेव्हा आयुष्यातून निघून जाते, तेव्हा आयुष्यातली प्रत्येक सकाळ ही जबाबदारीची जाणीव करून देते. ती बाप नावाच्या बाप माणसाची चादर तुमच्या माझ्या सर्वांच्या आयुष्यात
कायमची राहावी इतकाच भोळा अपेक्षावाद व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद.